नमस्कार. युनिक फीचर्स पोर्टलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सौंदाळा हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एक गाव. मागील 2 महिन्यांपासून या गावची चर्चा देशभरात आहे. देशातील पहिलं जातमुक्त गाव अशी सौंदाळ्याची आता ओळख बनलेली आहे. हा विचार ज्यांच्या डोक्यातून आला जातमुक्त गावाचा, ते सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे आज आपल्यासोबत आहेत. मागील 40 वर्षांपासून अधिक वेळ ते सामाजिक कामात सक्रिय आहेत. एकल महिलांच्या प्रश्नावरती काम, रोजगार हमी योजनेच्या संदर्भातील जी काही प्रशिक्षण असतील ती, अंधश्रद्धा निर्मूलन, बोळाबाजीच्या विरोधातील काम आणि आता अलीकडे त्यांनी जे भेदभावाच्या विरोधात काम करायला सुरुवात केलेली आहे, त्याचाच एक टप्पा जो आहे, ते म्हणजे जातमुक्त गाव. आज आपण प्रमोदजींशी गप्पा मारणार आहोत, समजून घेणार आहोत, की हा जातमुक्त गावाचा प्रवास नेमका कसा घडून आला. युनिक फीचर्स पोर्टलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रमोद सर. नमस्कार. अ, सौंदाळा हे गाव आता जवळपास देशभरात पोहोचलेलं आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमांनी त्याची दखल घेतली. जातमुक्त गावाची जी संकल्पना आहे, ती तुमच्या डोक्यात कशी आली पहिल्यांदा? एक तर मला कळायला लागल्यापासूनच प्रत्येकाला आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या जातीच्या उतरंड्या आहेत ते लक्षात येतं. मी ज्यावेळेस 7वी, 8वी, 9वी ला होतो, आमचे आजोबा पोलीस पाटील. त्यामुळे सगळ्या प्रकारची लोक आमच्या घरी वाड्यावर येत होते. जे उच्चवर्णीय लोक आहेत त्यांना सतरंजी, घोंगडी बसायला आणि जे खालच्या वर्गाचे म्हणजे दलित म्हणजे मार, चांभार, डोर ह्या लोकांना खाली एकदम फुफुट्यातच म्हणजे आमचा असा कट्टाडा होता आणि खाली मातीमध्ये ते बसायचे आणि उच्चवर्णीय लोक होय आणि आमचे आजोबा त्यांना पुन्हा त्या काय त्यांचं काम असेल त्याबद्दल चर्चा करत होते. मग त्यांना पाणी देणं, चहा देणं हे मला काम देत होते. त्यावेळेस काय गॅसवर काय नसतात, चुलीवरचा चहा घ्यायचा आणि परातीमध्ये द्यायचा. मग ह्या लोकांना उच्चवर्णीय लोकांना ताटं वेगळी आणि दलित लोकांना ताटं वेगळी. त्याच वेळेस मला ते खटकत होतं की हे काय भेदभाव आहे म्हणून. मग त्यावेळेस मी आमच्या आजोबाला आणि आमच्या घरच्याला विचारत होतो किंवा हे कसं काय आहे? मग आजोबा म्हणायचे, तू लहान आहे, तुला कळत नाही, ही परंपरा आहे. आणि मग दुसरं असं की माझ्या शाळेमध्ये सुद्धा असताना की भेदभाव हे लक्षात येत होता. तरी परंतु माझे मित्र दलित समाजामधले मार, चांभार, ढोर त्यांच्या घरी जाणं येणं. परंतु आमच्या घरचे मत त्यांच्या घरी जा, पण चहा पिऊ नको, जेवण करू नको, अशा पद्धतीचे आमचे काही हे होते. परंतु आमचे वडील मात्र शेतकरी कामगार पक्षाचे असल्यामुळे ते म्हणायचे, तुला जिथं जायचे तिथं जा, काय खायचे ती खा, ते बी माणसं आपण माणसं. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही एनजीओ खोलले आणि काम सुरू केलं त्यावेळेस मंदिरामध्ये दलित महिलांना प्रवेश नव्हता. म्हणून मी, माझी बायको अलका आणि आमच्या बावकीतल्या 1-2 महिला, 1-2 ब्राह्मणाच्या महिलांना आम्ही घेऊन दलित महिलांना हळदी कुंकाचा कार्यक्रम मंदिरामध्ये ठेवला. बहुरूपाचं मंदिर. आत कार्यक्रम चालू तर बाहेर 5-6 लोक काट्या कुऱ्हाड्या घेऊन मला हाणायला आणि बघायची भूमिका 5-50. अरे म्हणलं आमचं काय चुकलं? म्हणले दलितांच्या बाय आत, तुला का अक्कल आहे का? आणि मला आयनावर शिव्या दिल्या. मग मी त्यांना शांत केलं. अगोदर कुंकुम लावली होती पण हातात काटून कोरेले असतील असं मला वाटलं नाही. आणि मग त्याच्यातून एक मोठा संघर्ष निर्माण झाला. मग मी त्यांना म्हटलं, मला मारा पण ऐकून घ्या. मंदिर बांधलं कुणी, मंदिरामध्ये श्रमदान केलं कुणी. मग एक महाराजा मित्र होता, ते म्हणला मी जाऊन दे, मी इथं काम केलंय. दुसरा एक होता, म्हणला मी दगड पात्र, म्हणला मी दगड घडवलेत. नाही 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 म्हणले, हे अपवित्र काम आहे, नांगा माराला मंदिरामध्ये प्रवेश नसलाच पाहिजे. ते माणसं उरडोर खातेत, अमुक आहे तमुक आहे, सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना एकाच भाषेत सांगितलं की ज्या लोकांनी हे मंदिर उभं केलेलं आहे त्या मंदिराचा पहिला अधिकार आहे, तुमचा संबंधच नाही. मग म्हणलं प्राणप्रतिष्ठा झाली. मला त्या प्राणप्रतिष्ठेचा अर्थच त्या टायमाला कळत नव्हता आणि नंतर मला अर्थ समजला. मूर्ती बसवली, ब्राह्मणाने त्याचा अभिषेक केला, म्हणजे त्या दगडाच्या मूर्तीत देव आला, प्राण आला, वारे धंदा. अरे दगडाला आणि दगडासाठी इतकं कुठं ना. बारा म्हणलं मला, तुम्ही बी आज जाताल आणि तुमच्याकडे वाटोच होईल. म्हणलं काय? माझं व्याख्यान सुरू झालं आणि हळूहळू मग ते वातावरण शांत झालं
अशा पद्धतीने दुसऱ्यांदा पुन्हा आमच्या गावामध्ये दलित लोकांना पिण्यासाठी विहीर नव्हती. नदीला पाणी होतं, वर गुरंढोरं द्यायची, लोक आंघोळ्या करायची, कपडे द्यायचे, खाली दलित लोकांनी पाणी प्यायचं. ते मला खटकत होतं. मग आम्ही सर्वजणातून विहीर खोदली. आला दुष्काळ, आमची विहीर वाटल्या. ह्या विहिरीला पाणी, कारण माझ्या आयडिया ती विहिरीचं आयडिया काढली होती. मग सारा गाव पुन्हा त्या विहिरीत पाणी प्यायला. तिथं मग कुठं जात राहिली नाही आणि कोण माग नाही, मार नाही, चांबर नाही, कुंभार नाही, डोर नाही, सगळेच लागले करायला. तरी परंतु काही लोक पाणी पिऊ नये म्हणून मांजर टाकलं मारून. मला खूप वाईट वाटलं. पुन्हा त्याच आमच्याच लोकांनी, म्हणजे मी जरी मराठा असलो तरी माझ्या सांगण्यामुळे ते सगळं घाण काढले, सगळं झालं, हे झालं, ते झालं. सांगायचा मुद्दा काय माहितीये काय, की आपल्या समाजामध्ये ह्या ज्या काय 4 उतरंडी आहेत जातीच्या, ह्याच मुळात मनुस्मृतीच्या विचाराच्या आहेत आणि ते काम आज सौंदळा गावाने केलेलं आहे. आणि म्हणून मी त्या संपूर्ण गावचं आणि शरद आरगडे सरपंचाचं एक जरी माझ्यापासून प्रेरणा घेतली असली तर कृती त्या गावात झालेली. आता या कृतीकडेच येऊ आपण. तुम्ही सगळी ही पार्श्वभूमी सांगितली. लहानपणापासून जे काही तुम्ही अनुभवलं होतं, म्हणजे हा मोठा टप्पा आहे 40-50 वर्षांचा. हा विचार नेमका ज्यावेळेस डोक्यात आला, की शरद आरगडे जे सरपंच आहेत त्या गावचे, त्यांच्याशी बोलावं आणि अ, त्याची अंमलबजावणी करावी. विचार त्यांना सांगण्यापासून ते पूर्ण तो ठराव होईपर्यंत हा टप्पा कसा होता नेमका? नाही, आता ह्याच्यामध्ये आता काय झालं माहिती का, मी नेहमी ह्याच्यावर विचार करत होतो, कारण मला सरपंच लोकांबरोबर काम करायला खूप अपेक्षा आहेत. कारण ते चांगले सरपंच भेटले ना, काहीतरी चांगलं काम करतात. कारण यापूर्वी आम्हाला हेरवाड मधले सोरगोंडा पाटलाचे विधवा प्रथाच्या संदर्भातला चांगला अनुभव आलेला आहे. डॉक्टर माहिंदे सर, व्यंकटेश माहिंदे, ते अमेरिकेला असताना ते आपामचे अध्यक्ष आहेत. आम्ही तिथं ट्रस्टी होतो. फोन आला ह्याच विषयावर विधवा महिलांच्या. मग ते मला आता बोलता बोलता म्हणले, प्रमोद, हे विधवा महिलांचं सक्सेस झालं, पण अजून जात व्यवस्था काय नष्ट झाली नाही, तर त्यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे. म्हटलं काय झालं पाहिजे सर? ते म्हणजे जोपर्यंत आंतरजातीय विवाह होत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. बरोबर आहे म्हटलं. ते एक माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि पुन्हा ह्या सगळ्या घडामोडी असताना मध्यंतरी एक 7वीतला मुलगा UP मध्ये शाळेतलं पाणी प्यायला मास्तरचं म्हणून त्या पोराला मारलं. एका दलित पोराने एक आंब्याचं कैरी तोडली म्हणून त्या शेतकऱ्याने त्याचं हे बोट तोडलं. त्याच्यानंतर बीडमध्ये एक महार समाजातला वयोवृद्ध माणूस किंवा 55 वर्ष वारला, त्याला स्मशानभूमी दिली नाही, जाळून टाकलं म्हणजे पुरायला. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मारेगाव का काहीतरी, नवेगाव मोरेगाव काहीतरी, त्या ठिकाणी एक 12वीची मातंग समाजाची मुलगी, तिला स्मशानभूमीमध्ये जाळून टाकलं, म्हणजे परवानगी नाही दिली. दिवसभर प्रेत पडून होतं. पुन्हा कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन तो भाग बोलून द्या. तर हे सगळं बघून मला असं वाटत होतं की हे जातच नष्ट झाली पाहिजे. आणि हे सगळं बघत असताना मग असं जेव्हा विचार करत करत असताना म्हणलं, आपण ज्या पद्धतीने सरपंच लोकांना पत्र पाठवलं आणि सोरगोंडा पाटलाने आपला विचार मान्य केला आणि माझ्याशी फोनवर चर्चा करून त्यांना सगळं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ती गाव एक प्रकारचा मोठा ठराव केला आणि ते गाव विधवा प्रथा मुक्त झालं आणि महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून राष्ट्रीय मानव आयोगाने त्याच्यावर सरकारला कायदा करण्यासाठी शिफारस केली. खूप मोठं काम झालंय. युनोमध्ये चर्चा झाली, संयुक्त राष्ट्रामध्ये चर्चा, जगात. आणि बसल्या बसल्या रात्री 1:30 वाजता विचार आला की आपण उद्या सकाळी असं पत्र लिहायचं महाराष्ट्रातील सर्व सरपंचाला की तुम्ही एक विशेष ग्रामसभा घ्या. आणि ग्रामसभेचं काय भानगड आहे माहितीये का, वरचं पत्र आलं तरच ग्रामसेवक म्हणतो घ्यायचा आम्हाला तो विषय, ना तर घेता येत नाही. मग या संदर्भामध्ये आमच्या बरोबर काम करणारे विजय मुळीक, सध्या ते अहमदनगरला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ते पूर्वी होते आमच्याकडे BDO, खूप चांगली व्यक्ती. त्यांनी मला सांगितलं कुठला जर ठराव करायचं म्हटलं की ग्रामपंचायत ऍक्ट 1958च्या कलम 149 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या गावच्या विकासासाठी, सुधारण्यासाठी ग्रामसभा घेण्याचा अधिकार आहे, हा कायदा आहे. आणि हे माझ्या डोक्यात होतं आणि दोन्ही गावामध्ये मी लागू केलं. आणि अशा पद्धतीचं महाराष्ट्रामधल्या सगळ्या सरपंचाला उद्देशून एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये या कायद्याचा उल्लेख केला आणि विषय टाकले की विशेष ग्रामसभेमध्ये तुम्ही जातमुक्त गावाचा ठराव पास करा. आणि अशा पद्धतीचं पत्र पाठवलं. आणि ते नंतर
शरद आरगडे आणि आम्ही कोरोनापासून एकत्र काम करू. तो आमच्या कार्यकर्ताच आहे. विधवा प्रथा मुक्त असेल, विधवा महिलांचा पुनर्विवाह असेल, जात मुक्त आहेत, ह्या सगळ्या कल्पना मी त्याला दिलेल्या आहे आणि त्याने त्या गावामध्ये अंमलबजावणी चांगली केलेली आहे. आणि पुन्हा मग त्याला पत्र दिल्यानंतर त्यांनी ते वाचलं. मला फोन आला की म्हणलं, "बाबा मला करावं वाटतंय." म्हणले, "100% यश येणार." म्हणलं, "मला ठराव कसा लिहायचा पाठवून द्या." मग पुन्हा त्याला ठरावाची प्रत दिली आणि सगळं सांगितलं त्याला. आणि महत्वाचं म्हणजे त्याचे वडील हे कम्युनिस्ट विचारसरणीचे कॉम्रेड बाबा आरगडे म्हणून, आणि त्यांच्या घरामधले आणि त्यांच्या गावामध्ये कम्युनिस्ट विचारसरणी असल्यामुळे हा ठराव लवकर पास झाला. म्हणून ह्याचं सगळं श्रेय मी ते गावकऱ्यांना देतोय. आता ह्या गावकऱ्यांना धरूनच एक प्रश्न असा, की आपण म्हणतो की सामान्य माणसाची समज तो कुठल्या आयडिओलॉजी किंवा विचारसरणी मानतो न मानतो माहीत नाही. परंतु गावांमध्ये जाती-जातीत, धर्माधर्मात भेदभाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अ, गावकऱ्यांना कसं तुम्ही तयार केलं, की बाबा हे जात धर्माच्या पलीकडे बघायला शिकलं पाहिजे आणि जातमुक्त गाव आपलं झालं पाहिजे. ह्यासाठी गावकऱ्यांना कसं तयार केलं तुम्ही? शरद आरगडेने हा नेहमी माझ्या संपर्कात असल्यामुळं मी त्याला व्यवस्थित मार्गदर्शन, की तरुण मुलं जे तुमचे निवडून आलेले आहेत, तरुण मुलांना अगोदर हे त्यांच्या डोक्यात घाला आणि त्यांनी नंतर आपापल्या गल्ली, बोळ म्हणा किंवा वार्ड म्हणा, त्यातल्या विरोध करणाऱ्या लोकांच्या बरोबर सुसंवाद साधा. आपल्या गावामध्ये कुठल्या कुठल्या जाती आहेत त्याची यादी करा. त्याचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करा. संगमनेर तालुक्यातल्या काही सरपंच लोकांचे मला फोन आले. एक 10-15 सरपंच म्हणले आम्ही करू. त्याच्यानंतर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचा विचार चालू आहे. त्याच्यानंतर सौंदर्यामध्ये आपलं शरद आरगडे त्यांच्या तालुक्यामध्ये प्रयत्न करणार आहेत. सध्या निवडणुका असल्यामुळं जरा थोडंसं प्रशासन असल्यामुळे थांबलेलं आहे ते. पण एक आहे की महाराष्ट्र शासनाने ह्याच्यामध्ये एक प्रकारचं अभ्यास गट स्थापन करावा. तज्ञ लोकांचा, राजकारण विरहित, आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही गावामध्ये जाऊन अभ्यास करा किंवा कुठल्या कुठल्या जातीची लोक आहेत आणि कुठल्या कुठल्या जातीच्या लोकांना अजून दुर्लक्षित केलं जाते, आणि त्याच्यानंतर जे लोक ह्या अजून पाळतात प्रथा, अशा लोकांचं एक प्रकारचं प्रबोधन करणं, संशोधन करणं आणि त्याच्या आधारे लोकांनी आधार घेऊन एक प्रकारचं सरपंचाची कार्यशाळा आयोजित करावी आणि नंतर पुन्हा गाव पातळीवर सरपंचाशिवाय दुसरं कोणी करणार नाही. एनजीओचं कामच नाही. आता हे जे मॉडेल तयार झालंय सौंदर्याचं, ते वर्क होण्यामध्ये, ते लागू करण्यामध्ये अडचणी काय वाटतायत तुम्हाला? म्हणजे सौंदर्यात तशा काही अडचणी आल्या का? कुणी विरोध करण्याचा प्रयत्न केला का? किंवा इतर ज्या गावांबद्दल तुम्ही बोलताय, की त्या गावांमधून ही लोकं आहेत तयार करायला, परंतु अ, उत्साहानं काम करण्यासाठी पुढे येणारे कार्यकर्ते हा गट वेगळा आहे आणि स्थानिक पातळीवरचं राजकारण डोक्यात असलेला किंवा त्या जातीविषयीच्या काही संकल्पना रूढ असलेला मनात असलेला माणूस बदलणं हे वेगळं आहे. तर ह्या अडचणींकडे तुम्ही कसं बघताय? काय अडचणी येऊ शकतात जातमुक्त गावाची कल्पना राबवण्यामध्ये? एक तर आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पक्षाच्या एक विचारसरणी आहे आणि खरा अडथळा ती आहे. तर हा खूप गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला वाटतंय की अवघड काम आहे. परंतु सरपंच लोकांचा एकदा माइंड तयार झाल्यानंतर तो जर शरद सारखा वेडा जर झाला तर तुम्हाला सांगतो तो झपाट्यासारखं काम करेल. लोकांना पटतंय. 90% लोकांना पटलं ना तर 10% काय. मी म्हणतो 55% लोकांना पटलं. 100 लोक जरी ग्रामसभेमध्ये हजर राहिले, महिला, शिकलेली मुलं, आणि त्यांनी एक भाषण ठोकलं चांगल्या लोकांना, तरुण पोरांनी सरपंचाच्या अध्यक्षाखाली, की आम्हाला नको ही जात. मात्र पुन्हा त्याची जात जर आली तर मग आमच्या आरक्षणाचं काय, हा मला फोन आला चांगल्या मोठमोठ्या लोकांचा. मी त्यांना एकच उत्तर दिलं की ते ठराव आरक्षणा संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख करत नाही. मनामधली जात काढा. माणुसकी एकच जात आहे. मानव हा एकच धर्म आहे. आपण शेजार पंगत एक, मंदिर एक, आंतरजातीय करला काय हरकत आहे? कशाला जात पाहिजे? तर गावोगाव पातळीवर जे काही एकमेकाला भेदभाव केला जातो तो पहिल्या मनातला त्या लोकांनी काढून टाकलाय, मन स्वच्छ केलेले आहेत. आणि आज त्या ठिकाणी जर मुस्लिम
आणि तर हिंदूच्या एखाद्या तरुण पोरापूर्ण जर वाटलं लग्न करायचंय तर ते गाव पुढाकार घेऊन धूमधडाक्यामध्ये लग्न लावणार आहे आणि त्या लग्नाला मी जाणार आहे. ज्यावेळेस आपण चर्चा करतोय सौंदर्याची, की पहिलं जातमुक्त गाव आहे, त्या गावानं काही ठराव केले होते. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला 5 महत्त्वाचे मुद्दे होते, की गावात कोणत्याही प्रकारचा जातीय भेदभाव, अस्पृश्यता किंवा बहिष्कार केला जाणार नाही. मंदिर, पाणीपुरवठा, स्मशानभूमी, शाळा आणि इतर सर्व सार्वजनिक आस्थापना सर्वांसाठी खुल्या असतील. सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट करण्याला बंदी असेल. अशा प्रकार कोणी केल्यास त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, की आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन दिलं जाईल. आणि 5वा आहे, की भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर गावातील कामकाज आणि इतर सर्व व्यवहार चालतील. अ, हे जे सर्वसमावेशकता तुम्ही आणली या ठरावामध्ये, अ, हीच सर्वसमावेशकता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ते तुम्हाला कशा पद्धतीने अप्रोच करू शकतील किंवा काय भविष्यातला प्लॅन असेल अधिकाधिक जातमुक्त गावं तयार होण्यासाठीचा? पण मला असं वाटतं की मी कमीत कमी आता जरा थोडं ग्रामपंचायतच्या निवडणुका संपल्यानंतर सरपंच लोकांची आम्ही कार्यशाळा आयोजित करणार आहोत आणि कार्यशाळा आयोजित केल्यानंतर जे सरपंच प्रत्यक्षात सहभागी होण्यात इंटरेस्ट दाखवतील त्या गावामध्ये जाऊन मी तरुण लोकांचं प्रबोधन करणार. माझ्याबरोबर शरद आरगडे राहतील, अजून काही माझे मित्र राहतील. आम्ही एक फळी तयार करणार आहोत आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एक अभियान चालू करू आणि ह्याचाच परिणाम जर भारतामधल्या काही लोकांनी जर आम्हाला बोलवलं. आताच एक मला वाटतं हरियाणामधल्या एका सरपंचाने 38 सरपंच त्यांच्या एक पंचायत आहे. तर त्यांनी मला एक व्याख्यान द्यायला बोलवलेलं आहे. मात्र त्या ठिकाणी विषय त्यांचा होता तो विधवा महिलेचा. तर त्यांना हा देखील विषय मी समजून सांगणार आहेत आणि हे दोन्ही विषयावर किंवा ह्यापैकी जातीमुक्तवर जर त्यांनी लक्ष करायचं म्हटलं तर मी जाणारच आहे. तर त्यांना देखील सांगणार आणि अशा पद्धतीचं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हे जातमुक्त भारत हे नावाने एक अभियान, कास्ट फ्री इंडिया कॅम्पेन असं काहीतरी त्याला नाव देता येईल आणि हे काय कुणाच्या विरोधामध्ये नाही. विशेषतः मला आनंद वाटतोय की दलित लोकांचे खूप फोन आले. ते म्हणले की आम्हाला एक प्रकारचं पिंजऱ्यामध्ये कोंडल्यासारखं वाटत होतं. पण एक ठराव झाला, सगळं आम्ही टीव्हीला ह्याला मीडियामध्ये बघतो की आम्हाला कुठेतरी वाटतं की आम्ही पिंजऱ्याच्या बाहेर आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेचंच खऱ्या अर्थाने सौंदर्य गावामध्ये पहिलं मला वाटतं की एक परिवर्तन झालंय. खऱ्या घटनेचा तिथं एक प्रकारचा उपयोग करून घेतलेला आहे आणि आज ह्या पिंजऱ्यातून जे मुक्त झालेले आहेत म्हणजे ते नाग, महार, चांभार, ढोर, कैकाडे सगळ्या जाती धर्मातले पारधी फिरदी कोण असतील ते हे सर्व म्हणतात की आम्ही पिंजऱ्यातून मुक्त झालो. जसं एखाद्या सूर्य पहाट उगवते ना, पहाट उगवल्यानंतर सकाळ झाल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. तसे मला 2 लोकांनी सांगितलं की आम्हाला आता बरं वाटतंय कारण आम्ही बी आता विशेषतः मराठा पोरांची मला फोन आले म्हणते बरं झालं. आता आम्ही म्हणजे मागासवर्गीयच्या मुली सुद्धा करायला तयार आहेत. मुलीच नाहीत. तर काय करणार? आता सध्या जो एक प्रश्न आहे की मुलांची लग्न होत नाहीत. पण कुणाची होत नाहीत. दलित लोकांची होते, आदिवासी लोकांची होते. पण उच्चवर्णीय लोकांची होत नाही की ज्यांनी 85च्या 80च्या काळामध्ये ज्यांनी हे केलं त्याचे हे परिणाम आहेत. म्हणून तरुण पोरांना ही एक संधी आहे. म्हणून माझी विनंती आहे की तरुण पोरांना तुमचे लग्न जर व्हायचे असतील तर सौंदर्य पॅटर्न आपल्या गावात राबवा. तसं 5, 50, 100 लोकांच्या सह्याचा निवेदन सरपंचाला द्या. त्याचे एक प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी तुमच्या जिल्हा परिषदला पाठवा, एक प्रत पाठवा कलेक्टर साहेबांना आणि एक पाठवा महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवाला आणि अशा पद्धतीचे गावोगाव एक ग्रामसभा जातमुक्त ग्रामसभा घेण्यासाठी सौंदर्य पेटण्यासाठी निवेदन द्यायचे मोहीम चालू करा आणि लढा धुमधडाक्यात लग्न मला बोलवा. मी येईन लग्नाला माझ्या बरोबर ह्या पट्ट्याला घेऊन येईन. काय धन्यवाद. अत्यंत उत्स्फूर्ततेनं आज प्रमोद झिंजाड यांनी आपल्याशी गप्पा मारल्या. खरं तर तो जो विचार मांडतायत तो महाराष्ट्राच्या मातीतल्या संतांचा, समाज सुधारकांचा आहे. सौंदाळा जो पॅटर्न त्यांनी सांगितला, तर तो पॅटर्न जर तुम्हाला तुमच्या गावात राबवायचा असेल, तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपर व्हिडिओसाठी, लेखांसाठी युनिक फीचर्स पोर्टलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.